आज आपण बनवणार आहोत आमरसपुरी. आमरसपुरी बनवताना पुरी जास्त वेळ टम्म अशी फुगलेली कशी राहील, त्यासाठी काही मी टिप्स सांगणार आहेत, ज्यामुळे तुमच्या ज्या पुऱ्या आहेत जास्त काळ मस्त अशा टम्म फुगलेल्या राहतील. बघा पुरी मी तोडून दाखवते, मस्त टम्म फुगलेली आहे आणि आतपर्यंत मस्त अशी फ्राय झालेली आहे बघा. आणि जराही तेलकट न होता पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सोबतच आपण आमरस जो बनवणार आहोत तर आमरस अगदी गोड परफेक्ट, त्यासाठी कुठल्या आंब्याची निवड करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण सुरुवात करूया बनवायला. तर सर्वप्रथम आधी आपण पीठ मळून घेऊया. तर 2 कप मी इथे या बघा या कपाने मोजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत आपल्या ज्या पुऱ्या आहेत टम्म फुगण्यासाठी या चमच्याने, जो आपण कांदेपोहे खाण्यासाठी चमचा वापरतो त्या चमच्याने घेणार आहोत. 2 चमचे एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे काय होतं, आपल्या ज्या पुऱ्या आहेत मस्त अशा टम्म फुगतात आणि जास्त वेळ अशा फुगलेल्या राहतात आणि तेलकट होत नाहीत पुऱ्या. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. सोबतच आता हे पीठ, मीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स झालं का आपल्याला आपण जे पीठ मळतो तेही व्यवस्थित होतं. तर मी साहित्य जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला 1 चमच्याचं कडकडीत असं मोहन घालायचं आहे. तेल चांगलं तापूनच घ्यायचं आहे. 1च चमचा घालायचा आहे, जास्त तेल घालायचं नाही, तर आपल्या पुऱ्या जे आहेत तेलकट होतात. त्यामुळे कमी तेलाचा वापर करायचा आहे. आता तेलही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने, कारण तेल गरम आहे तर तुम्ही चमच्यानेही मिक्स करू शकता. थोडंसं आहे त्यामुळे मी चमच्याचा वापर नाही केला आहे. आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत. थोडं हलकंसं कोमट पाणी घ्यायचं, जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आहे किंवा थंडही पाणी घ्यायचं नाही. थोडंसं कोमट असं करून घेतलं ना तर पुऱ्या छान असं पीठ मळलं जातं. अगदी गरम जास्त नाही, फक्त हलकंसं कोमट एवढंच पाणी घ्यायचं. तर थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ एकदम पातळही मळायचं नाही किंवा एकदम घट्टसरही मळायचं नाही आहे. तर कसं मळायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा असं मस्त असं थोडंसं हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. कारण यामध्ये ना आपण रवा घातला आहे तर रवाही थोडासा फुलायला पाहिजे. तर बघा इतपत असं आपण सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. कारण रवा फुलण्यासाठी थोडंसं पीठ सॉफ्ट असलेलं पाहिजे. कारण नाहीतर जर जास्त घट्ट ठेवला तर एकदम घट्ट होईल. कारण याला आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास, म्हणजे रवा छान फुलून येईल. तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊया. तर बघा इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत. याला चवही खूप छान असते आणि कलरही खूप छान असतो. आणि याला आपण 1-2 तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये जी उष्णता असते ना ती कमी होते आणि आपल्याला पचायलाही आमरस सोपा जातो. आता यावरती व्यवस्थित आपण हे जे आंबे आहेत धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यावरती डीग वगैरे असेल तो निघून जातो. तर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा 1-2 तास तरी आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आता यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे मी. आता याचा आपल्याला गर कसा काढायचा आहे तो बघायचा आहे. तर वरचा जो देठाकडचा भाग आहे ना तो काढून टाकायचा आपल्याला. तर आंब्याचा हे जो पल्प आहे तो 2 प्रकारे मी काढायचं तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्याने तुम्ही काढू शकता. तर असा मोठा पीस करून घ्यायचा एकच. आणि आता हे बघा साल जे आहे ते टोकाकडचं साल असं अलगद वरती केला, खाली प्रेस केलात ना आणि आंब्याची फोड वरती का अगदी एकदम इझिली जो आहे हा पल्प निघून येतो आंब्याचं. बघा एकदम सोपं आहे. किंवा ते आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते कसं बनवायचा, तुम्ही कुठल्या प्रकारे काढू शकता ते. तर इथे परत मी दुसरा पीस करून घेतला आहे. एका स्पूनच्या साहाय्याने अगदी एंडिंगला असं स्पून आतमध्ये प्रेस करून गोल गोल फिरून याही पद्धतीने तुम्ही हा आंब्याचा पल्प काढू शकता. तर बघा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर या सर्व आंब्याचा जो आहे मी पल्प काढून घेते. हा पल्प आपण काढून घेतलेला आहे. तर याला लगेच आपण मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करूया, म्हणजे आपल्याला याला मस्त असं रस करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण कुठलंही पाणी किंवा दूध वगैरे काहीही वापरत नाही आहोत किंवा वेलची पावडर वगैरे काहीही घालायचं नाही आहे. हापूस आंब्याची टेस्टच एवढी छान असते आणि कलरही मस्त असतो, त्यामुळे एक्स्ट्रा काहीच घालायची गरज नाही. आता याची जी कोय आहे किंवा बाटी ज्याला म्हणतात त्याचंही आपण यामध्ये असं प्रेस करून व्यवस्थित हाताने रस काढून घ्यायचा आहे, म्हणजे कुठलाही वेस्ट होणार नाही. तर हाताने व्यवस्थित दाबून याचा आपण रस काढून घेतलेला आहे बघा.
असं जे आहे सर्व वाटींचा मी रस काढून घेतला आणि मिक्सरला एकदम बारीक फिरून घेतलेला आहे. मस्त अशी पेस्ट झालेली आहे. आता आपला जो आमरस आहे तो आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे, कारण यामध्ये धागे वगैरे असतात, रेषेस असतात ना आंब्याचे थोडे थोडे, केसाळ असला किंवा काही केस वगैरे असतात त्याला, तर ते गाळून घेतलेलं बरं असं, खाताना घशाला वगैरे अटकत नाही. त्यामुळे नेहमी आमरस जो करतो तो आपण गाळून घ्यायचा आहे. चाळणीवरती ठेवून स्पूनने जर तुम्ही असं मिक्स करत हलवत राहिलात तर व्यवस्थित गाळला जातो. म्हणजे कसं आमरस जो आहे मुलं वगैरे खाताना त्यांच्या घशाला धागे वगैरे अटकू नयेत, त्यामुळे गाळून घेणंच खूप सोपं आहे, इझी आहे. तर फक्त थोडा वेळ लागतो, 5 मिनटामध्ये गाळून होतो. बघा, हा बघा केवढा निघाला आहे. तर पूर्ण मी व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. बघा मस्त असं स्मूथ असं आपली हे आमरस तयार झालेला आहे. यामध्ये काहीही घातलेलं नाही, साखर किंवा दूध किंवा पाणी काहीही घालायची गरज नाही पडले, कलरही घालायची गरज नाही. एकदम परफेक्ट ओरिजिनल असा आमरस आपण बनवलेला आहे. तर आंबा निवडताना फक्त तुम्ही काळजी घेतलात ना तर एकदम परफेक्ट तुमचा आमरस तयार होईल. बघा दिसायला किती सुंदर दिसतं आहे. तर आमरस तयार आहे. आपण पीठ चेक करूया. पीठही आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, तर पीठही मस्त बघा सॉफ्ट झालेलं आहे आपलं, एकदम व्यवस्थित पीठ झालेलं आहे. थोडंसं घट्टसर झालं आहे. आता याला आपण थोडासा तेलाचा हात लावून 1-2-3 मिनटं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित पीठ मळून घेतल्यामुळे काय होतं, पुऱ्या जे आपल्या छान फुलतात मस्तपैकी. त्यामुळे पीठ व्यवस्थित 2-3 मिनटं मळून घ्या. व्यवस्थित मस्त असं प्रेस करून करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. किंवा 2-3 मिनटं मी पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मस्त सॉफ्ट झालेलं आहे आपलं. तर हे आपलं पीठ तयार झालं आहे. आता याचं काय करायचं, आपल्याला मोठासा मी गोळा काढून घेते, कारण मी एकच पोळी लाटून त्याच्यापासून आपण पुऱ्या बनवणार आहोत. जर तुम्हाला वेगवेगळ्या पुऱ्या लाटायची तर छोटे छोटे पोळ्या बॉल तुम्ही करून घेऊन पोळी लाटू शकता. तर अगदी जास्त नाही, थोडंसं हलकंसंच आपण याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे. जास्त पीठ लावायचं नाही, नाही तर काय होतं, जेव्हा आपण पुऱ्या तळतो ना तर तेलामध्ये असं पिठाचा लेअर अशी खाली बसते. त्यामुळे अगदी हलकंसं पीठ, पोळी आपली फिरेल एवढंच ते पीठ लावून घ्यायचं आहे. आणि पोळी लाटताना लक्षात ठेवायचं, आलटून पलटून नाही लाटायची, एकच साईडने लाटत जायची आहे. जी खालची बाजू आहे ती खालीच ठेवायची. असं वाटत असेल नाही पोळी फिरत आहे, थोडंसं पीठ लावू शकता. आणि पोळीची तुम्ही जाडी बघितली असेल इतपत ठेवायची. आता एखादी अशी वाटी घ्यायची ज्याला कडा आहेत, त्याने आपण या पुऱ्या ज्या आहेत कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपल्या ज्या पुऱ्या आहेत सर्व एकाच साईजच्या होतात, छोट्या मोठ्या होत नाहीत. त्यामुळे ही मला सोपी पद्धत वाटते, म्हणून मी याच पद्धतीने पुऱ्या बनवते. तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप टाईम लागतो आहे, तर मग तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन त्यापासून पोळ्या बनवून लाटू शकता. पण या पद्धतीने पुऱ्या ज्या आहेत पटापट होतात. तर बघा, आता ही फ्राय करताना आपण जी खालची बाजू आहे ना ती खालीच ठेवायची आहे, आणि वरची बाजू आहे ती वरची अशी तेलामध्ये सोडायची आहे. लक्षात ठेवा, जी खालची बाजू आपण लाटताना होती ती खालीच ठेवायची आहे, आणि वरची जी साईड आहे ती वरच्या साईडलाच ठेवून तेलामध्ये सोडायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवरती आपण मस्त अशा पुऱ्या थोड्यासा असं तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे मीडियम फ्लेमवरती. बघा पुऱ्या मस्त तेलामध्ये गेल्यावर लगेचच फुलल्या आहेत, गोल अशा मटोल झालेल्या आहेत. आणि मस्त असा तांबूस रंग आला की कसं पुऱ्या आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतात. म्हणून मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे गॅस आपल्याला, आणि दोन्ही साईडने छान असा कलर येईपर्यंत फ्राय करायचा. ह्या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या राहतात आणि जास्त तेलही पीत नाही. त्यामुळे मी ज्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही पुऱ्या बनवला तर मस्त अशा पुऱ्या तुमच्या बिना तेलकट टम्म फुगलेल्या तयार होतील. तर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ह्या मस्त असं आमरस आपली पुरी तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते. पुऱ्या बघून अजून मस्त अशा टम्म फुगलेल्याच आहेत आणि जराही तेलकट दिसत नाही आहेत. तर रेसिपी आवडली तर फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आमरसचा कलरही बघा तुम्हाला किती सुंदर दिसतो आहे. नक्कीच आवडेल. तर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा, आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. मस्त अशा गरमागरम पुऱ्या आणि थंडगार असा हा आमरस.
आमरस बनवून तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता. एक हप्ताभर जराही खराब होणार नाही आणि जेव्हा खावंसं वाटेल तर पटकन तुम्ही सर्व करू शकता.